कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवरती गेली. आणखी 2 अवैध पबवरती पुणे महानगरपालिकेनं कारवाई केलेली आहे. पुण्यामधील कोरेगाव परिसरामधील कारवाईचा बडगा आपल्याला बघायला मिळतोय. नियम न पाळल्यामुळे पालिकेचा कारवाईचा बडगा आहे. तर शहरामधील इतर सर्व पब आणि बारला सुद्धा पुणे महानगरपालिका नोटीस पाठवणार असल्याचं कळतं. आणखी 2 अवैध पबवरती या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. कल्याणी नगर अपघातानंतर तर पुणे महानगरपालिका आपल्याला अलर्ट मोडवरती बघायला मिळते. आणखी 2 अवैध पबवरती महापालिकेकडनं कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघातानंतर हा प्रश्न ऐरणीवरती आलेला होता आणि त्यात आता पुणे महापालिका आपल्याला ॲक्शन मोडवरती पाहायला मिळते. पुण्यामधील कोरेगाव परिसरातल्या पबवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. त्याची दृश्य आपण बघतोय. नियम न पाळल्यामुळे पालिकेनं कारवाईचा हा बडगा उगारलेला आहे. तर शहरामधील इतर सर्व पब आणि बारला सुद्धा पुणे पालिकेकडनं नोटीस पाठवली जाणार आहे. प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्याला या कारवाईविषयी अधिक माहिती देतात. सचिन, अगदी बरोबर आहे. पुण्यातल्या ज्या 2 पबवर कारवाई होणं अपेक्षित होतं ती आज सकाळपासूनच तोडक अशी कारवाई सुरू झालेली आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर संपूर्ण ज्या आसपासचे पब आहेत त्यांना सुद्धा आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे. रूफटॉप हॉटेल्स जे आहेत त्यांना सुद्धा विचारणा करण्यात आलेली आहे. पण एकंदरीत ही पोर्शे दुर्घटना घडल्यानंतर, हा अपघात झाल्यानंतर मात्र महापालिका असेल किंवा एक्साइज डिपार्टमेंट असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट हे ऍक्शन मोडवर आलं एवढं नक्की. धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पुण्यामध्ये सुरू झालेली ही कारवाई आपण बघतो. त्याची दृश्य आहे. 2 पबवरती ही कारवाई करण्यात आली आहे.